सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर जिंकली आहे। तब्बल 78 जागांपैकी 39 जागा भाजपने निवडून आणलेल्या आहेत। त्यामुळे भाजप पक्षाचाच महापौर होणार असल्याचा दावा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सुद्धा सोबत घेणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे। त्यामुळे महापौर हा भाजपचाच होणार आहे। महापौर पदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि नगरसेवक निरंजन आवटी यांचे नाव चर्चेत होते, परंतु नगरसेवक संदीप आवटी यांना गटनेते पदाची लॉटरी लागल्यामुळे आता महापौरपद हे धीरज सूर्यवंशी यांना मिळणार हे निश्चित झालेलं आहे। 2018ला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवली होती। संख्याबळ असून सुद्धा काही नगरसेवकांनी दगाफटका केल्यामुळे जयंत पाटील यांच्या उमेदवाराला महापौर पदाची संधी मिळाली होती आणि त्यावेळी धीरज सूर्यवंशी यांचं महापौरपद हुकलेलं होतं। त्यामुळे परत असा कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी परवाच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ धीरज सूर्यवंशी यांचा उल्लेख केल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मला मत म्हणून प्रेम म्हणून कधी अंतर निर्माण झाला नाही। त्यामुळे मी देवेंद्रने काय सांगितलं की शहराच्या विकासाची विजन द्या। मी तुम्हाला असं म्हणतो की माणसाचा विकास या विषयामध्ये आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ते आपण करावं। जुन्या आठवणी काढण्यातून मला वातावरण गढूळ करायचं नाही, पण गेल्या वेळेला 43 होते, 7 जण आपल्याला दगा देऊन गेले। त्यातून आपला अतिशय चांगला धीरज सूर्यवंशी नेता महापौर म्हणून उभा पडला। मला असं वाटतं की प्रत्येकाने हा संकल्प केला पाहिजे की माझा पार्टीला फायदा मिळेल पाहिजे, माझ्यापासून पार्टीला नुकसान होता कामा नये। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।